नमस्कार मंडळी, मी सलोनी आणि 100 डेज ऑफ लाईफमधला आज आपला 86वा दिवस. तर सकाळी उठली आणि इथे तुळशीची पूजा केली. टेबलमध्ये ते येत होता जो गणपतीच्या स्टेजला लावायचा आहे तो, त्याच्यामुळे जरा व्हिडिओ करताना प्रॉब्लेम झाला मला. त्याच्यानंतर मी इथे सकाळचा नाश्ता बनवायला घेतला. तर आज पण मी घावणेच बनवत, कारण घावणे आता आवडायला लागले, सो पोट पण भरतं त्याच्याने. तर घावणे वगैरे नाश्ता झाला आणि त्याच्यानंतर मी लिंबू सरबत पिलं, थोडंसं रिलॅक्स झाले. आणि मग आम्ही दुपारी आलो अलिबागला. साडी घ्यायची होती आईंचा आमचा बड्डे त्याच्यासाठी, आणि घरी आले रिटर्न साडी घातली आणि मी माझ्या घरीच आलेले, कारण आज पिठोरी अमावास्या आहे. तर आमच्या इथे नसते, माझ्या माहेरी असते. सो गेली आणि मम्मी ते मोदक बनवत होती. त्याच्यानंतर इकडे आमच्या इथे पद्धत आहे की पिठोरी धुवायला जातात, सगळ्यांकडेच आहे, पण काही जण घरी पण धुवू शकतात, म्हणजे धुतातच नळावर वगैरे. पण आम्ही आमच्या इथे विऱ्यावर जातो, मी लहानपणापासून जाते. तर आता पहिल्यांदा साडी वगैरे घालून मस्त लग्न वगैरे झालं. तर पहिलीच पिठोरी होती माझी, त्याच्यासाठी गेलेली. आणि इकडे ते धुतात, विऱ्यावर जातो पाण्याने वगैरे स्वच्छ धुवून, सूप वगैरे पण धुतात ते. आणि त्याच्यानंतर तिथे जरा पूजा वगैरे करतात, हळद कुंकू तांदूळ वगैरे सगळं ठेवून रिटर्न घरी येतो आम्ही. आणि घरी आल्यावरती आजी आमची नेहमीप्रमाणे पूजा करते आणि मग जावयाला पण बोलवलेलं जेवायला. सो आम्ही जेवलो वगैरे आणि आईंचा इथे बड्डे सेलिब्रेशन केलं. आणि रात्री मी इथे माझी स्किन केअर केली, जरा सिरम लावलं. सो आजचा व्लॉग इथेच एंड करते. कसा वाटला कमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त प्रेम द्या, खूप खूप शेअर करा. थँक्यू सो मच. टाटा बाय बाय, गुड नाईट.